अख्ख्या जगभरात संबोधली जाते आणि तिच्याच कुशलतेचे रक्षण करणारे अनेक थोर युगपुरुष जन्माला आले. यापैकी मराठ्यांच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला जाणारा क्षण म्हणजे शिवजन्मोत्सव. सूर्यास्ताला गेला, सायंकाळ झाली, सूर्यास्ताची अनेक किरणे शिवनेरीत आली. 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला. याच दिवसाला शिवबा जन्माला आला. शिवनेरी धन्य झाली. ज्योतिषी बुवा शिवबांची पत्रिका बनवत असताना निशब्द झाले. त्यांना काय बोलावे हे सुचेना, कारण त्या पत्रिकेत महाराष्ट्राचं भाग्य दडलेलं होतं. ओसाड पडलेल्या स्वप्नांना हिरवईनं दाटणारे हात जन्मा आले होते. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला. भगवाटी हा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मंदिरे थराडली, शिवनेरीची तोफ कराडली, वाऱ्याची कोळी जुरूक दराखोळ्यात दरवडली. जिजाऊ पोटी मराठ्यांचा धनी येणार हे सांगत मुखी पाखरे किलवडली. नगारा वाजला, शनई साज चढला, डंका डोंगरा आत सांगत सुटला. सह्याद्रीवर भगवा फरकणार, मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार. तसे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. माय भवानीचे वरदान त्याला, जो जन्मदात्यांच्या स्वप्नांचा आधार. लखलखणारी शमशेर पाहून शत्रू व्हायचे ढेर. शहाजींचा बाळ शिवबा होताच सव्वाशेर. एकदा दरबारात शहाजीराजांनी बादशहाला मुजरा केला व म्हणाले, बेटा बादशहाला मुजरा कर पाहू. पण शिवबा हे स्वाभिमानी, त्यांना कोणापुढे झुकणे हे आवडत नव्हते. म्हणून त्यांनी मुजरा करायला साफ नकार दिला व बादशहाला म्हणाले, आई भवानी शिवाय मी कोणापुढे झुकणार नाही असं म्हणून दरबारातून बाहेर निघून गेले. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणापुढे, मुघलांचा तो बाप होता. माझ्या मातीतली माझी माणसं हा विचारास धूळ खात पडलाय. माझ्या मातीतली माझी माणसं हा विचारास धूळ खात पडलाय. बघा येऊन एकदा राजे, तुमचा मावळा केवढा बिघडलाय, केवढा बिघडलाय. प्रत्येक जण आपला एक वेगळाच झेंडा मिरवतोय. आई मागे पडली, बाळ एबीसीडी गिरवतोय. आई शब्दातला गोडवा संपला. बाळ मम्मी म्हणतोय आणि जिवंतपणीच बापाला डेड म्हणलं तर बाप कुतूहल आणि हसतोय. माझ्या मातीचा, माझ्या भाषेचा, माझ्या संस्कृतीचा गोडवा यांना का आणि कसा कळत नाही. ब्रो आणि सिस म्हणणार जीभ, ताया आणि दादा म्हणायला का हो ओळत नाही. अन्याय, अत्याचार, विनयभंग मोलोनी मोल पसरलाय आणि रुपयाचा भाव आज जागतिक पेठेत दिवसांदिवस घसरलाय. पण माझ्या या स्वातंत्र्य देशात गरीब बिचारा म्हणतोय, तुमच्यासारखा राजा कधी मिळणार राजे हेच कळत नाही. तुमच्यासारखा राजा कधी मिळणार राजे हेच कळत नाही. आणि तुमच्या पायाशी लायकी असणारा उभा राहणारे आम्हाला का हो मिळत नाहीत. राजे तुम्ही आम्हाला का हो मिळत नाहीत. जिजाऊ तुमच्यामुळे आम्हाला जाणता राजा मिळाला. जिजाऊ तुमच्यामुळे आम्हाला जाणता राजा मिळाला. स्वराज्याचा खरा अर्थ त्यांच्यामुळेच कळाला. माता म्हणून प्रेम होत्या, राजमाता म्हणून शिस्त, पण महाराष्ट्राच्या भाग्योदयाची त्यांच्यावरच होती भिस्त. जहागिरीचा कारभार आणि किती जबाबदाऱ्या होत्या, तरी स्वराज्याचं देखणं स्वप्न तुम्ही पाहत होत्या. पेच प्रसंग आला तरी तुम्ही डगमगल्या नाहीत. पेच प्रसंग आला तुम्ही डगमगल्या नाहीत. संकटांचा सामना केला, नुसती चिंता केली नाही. श्रेष्ठ माता असते आणि मातृभूमी श्रेष्ठ माता असते आणि मातृभूमी. जिजाऊ तुमच्या कार्याची थोरवी सर्वांनी गायली पाहिजे आणि आमच्या माता भगिनींनी सुद्धा जिजाऊ व्हायला पाहिजे. आमच्या माता भगिनींनी सुद्धा जिजाऊ व्हायला पाहिजे. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते झाले शिवरायांनी शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे आणि जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले हे विजयाचे सोहळे. धन्य ती माता जिजाऊ झाली शिवबांची गुरु. धन्य ती माता जिजाऊ झाली शिवबांची गुरु. छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा अर्थ छ म्हणजे छत्रपती, त्र म्हणजे छत्रपती, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा, प म्हणजे परत न फिरणारा, ती म्हणजे तिन्ही जगात जगणारा, वी म्हणजे शी म्हणजे शिवाजीचा पुत्र, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वानिस्ते, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे रयतेचा हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज या शब्दातून असा सुंदर अर्थ निघतो. माय भवानीचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणापुढे, मुघलांचा तो बाप होता. माय भवानीचे वरदान त्याला, जो जन्मदात्यांच्या स्वप्नांचा आधार. शहाजींचा बाळ शिवबा, स्वराज्याचे स्वप्न करणार साकार. लखलखणारी शमशेर पाहून शत्रू व्हायचे ढेर. शहाजींचा बाळ शिवबा होतात सव्वाशेर. अंधार पडलाय दिवा पाहिजे, अंधार पडलाय दिवा पाहिजे, पण पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा वीर शिवबा पाहिजे. शिवबांनी खूप लढाया जिंकल्या,
आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली. म्हणून मला म्हणायचं वाटते, हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं ध्येय हवं, उदरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, आणि पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य निर्माण करायचे असेल ना तर माझ्या राजाचंच काळीज हवं. विजयसारखी तलवार चालून गेला, निजड्या छातीने भारत हलवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोतडा फाडून गेला, आणि मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्यांना झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा या महाराष्ट्रात होऊन गेला. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखुनी आग, श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखुनी वाघ. देव आमचा छत्रपती झाला छत्रपती, देव आमचा छत्रपती आज झालाय तो छत्रपती. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.